हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. येस, टायटल तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला हा व्हिडिओ काय आहे हा पण कळला असेल. सो दिस इज द बेस्ट थिंग दॅट इज हॅपनिंग इन 2025 that I am going for my first solo trip. Yes, let that sink in. Yes, let it sink in for me also. खूप पापड बेले बॉस. ओके, सो मी पुण्याला चालली आहे बिकॉज आय हॅव चोजन दॅट डेस्टिनेशन. कसं काय केलं, कसं घरच्यांना मनवलं ह्याचा सगळ्याचा व्लॉग मी ह्या सिरीज संपल्यानंतर शेवटी टाकणार आहे. म्हणजे माझ्या पुण्याच्या सिरीज संपल्या की तुम्हाला अजून थोडं पुण्याचं शॉपिंग, त्यानंतर फूड, हे सगळं मी दाखवणार आहे. आणि त्यानंतर मी कसं सगळं मॅनेज केलं, काय केलं, याच्या सगळ्याचा व्लॉग मी नंतर करून घालणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून काय लागलेलं. ओके, तर माझं पूर्ण पॅकिंग झालेलं आहे. तर मी पॅकिंग वगैरे काय केलं याचा मी व्हिडिओ नाही बनवला, कारण मी काइंड ऑफ ओव्हर पॅक केलेलं आहे. बिकॉज दिस इज माय फर्स्ट सोलो ट्रिप. मला असे कपडे वाटले की मी हे पण घालावं, मी ते पण घालावं, मी असं पण घालावं, मी हे घालून इथे जाणार का. सो माझ्याकडे इतकी मोठी अशी एवढी लिस्ट आहे कुठे फिरायला जायचं आहे ती. सो मग मी विचार केला की मी आता किती कपडे घेऊन येणार. तरी त्यातले मी 2 कपडे ऑलरेडी काढले. सो मनावर असं दगड ठेवून मी 2 कपडे काढले. पण आय एम ऑलमोस्ट माझी बुकिंग्स वगैरे मी सगळी केलेली आहेत. माझं फक्त हॉटेल बुकिंग राहिलं आहे, ते मी उद्या सकाळी जेव्हा मी पुण्यात पोचणार तेव्हा मी करणार आहे. आय एम गोईंग फॉर माय फर्स्ट सोलो ट्रिप अँड आय एम सो हॅपी दॅट आय एम डॉक्युमेंटिंग इट. यू नो वॉट, आय शो यू समथिंग. वेट, you see this is my vision board, and if you can zoom in, you can see this single lady. Yes, she's traveling. That was the photo which I had pasted that because keeping in mind that मी अशीच सोलो ट्रॅव्हलला जाणार. and it is happening this year 2025. It is happening and I'm very happy. I'm very excited. Nobody knows, only 4-5 students know. Only 4-5 people know that I am going for my first solo trip. I can't, like literally मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. द मोमेंट मी बसमध्ये बसणार आणि मी निघणार त्यानंतर बहुतेक माझा विश्वास बसेल का, मी तिकडे पोचल्यावर का माझा आल्यानंतर विश्वास बसेल, मला नाही माहिती. सो आय विल नॉट यॅप. 3 मिनटं मी ऑलरेडी बडबड केलेली आहे. सो लेट्स बिगिन. मी बुकिंग्स केलेली, मला आत्ता मेसेज पॉपअप झाले की मॅडम तुमची बस आहे आज. सो लेट्स गो. बाय. ऑलमोस्ट पोचत आली आहे. स्वारगेट क्रॉस केलं आहे आम्ही. आता आम्ही पुणे स्टेशनला पोचणार. देन आय हॅव डिसाइडेड मी एक हॉटेल डिसाईड केलं आहे. हॅलो, तर मी इथे छान, मला जरा आउटस्कर्ट्स ऑफ पुणेला एक छान प्रॉपर्टी मिळाली आहे. 1 ट्री स्टेज बाय कल्चर. स्टे खूप आवडला आहे. लुक एट हाऊ एस्थेटिक इट इज.
सी मला जसं एन्जॉय करायचं होतं तसं आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी. आय हॅव बुक्ड थ्रू MMT आणि मला 3 nights 4 daysचे अराउंड 6,170 रुपीज झाले. मस्त अपार्टमेंट मिळालं मला. लाईक लिटरली इट हॅज अ स्विमिंग. इतकी छान कमी प्रॉपर्टी आहे. सगळ्या आजूबाजूला घरं आहेत. छान मस्त आहे. ते सी आनंद, खूप जास्त आनंद झालेला आहे मला जो माझ्या तोंडावर दिसतो. अँड आय विल बी स्टेइंग हिअर. आय हॅव अ किचन ऑल्सो. म्हणजे मी लवकर येणार. सो मला जर काही जेवण वगैरे बनवायचं असेल तर आय कॅन. मार्किंग माय टेरिटरी एव्हरीवेअर आय गो मॅन. बाय. तर मी फ्रेशन अप वगैरे होते आणि त्यानंतर आय विल गेट रेडी. आय माईट टेक अ रेस्ट फॉर सम टाईम. मग मी रेडी होते आणि मी निघते. काय सुंदर एस्थेटिक्स आहेत बॉस. आय गेट टू स्लीप हिअर. हाय. हॅलो. तर मी आता माझ्या रूममधून फ्रेश होऊन निघालेले आहे आणि मी जोगेश्वरी मिसळ ट्राय करायला चालले आहे. मी खूप त्याचं ऐकलेलं. मी काटाकीरची पण ट्राय केली आहे पण ती खूप तिखट असते. त्यामुळे मी आज जोगेश्वरी मिसळ ट्राय करायला चालले. सो लेट्स सी. हे तरी चांगलं म्हणजे तिखट असता का म्हणा आहे एवढंच माझं म्हणणं. लेट्स सी. जोगेश्वरी मिसळ टर्न आउट टू बी रिअली टेस्टी. मस्ट ट्राय. काटाकीरपेक्षा मला ही खूप जास्त आवडली. माझ्या एक्सप्रेशन्सवरूनच तुम्हाला कळलं असेल की मला ती किती जास्त आवडली आहे बॉस. मी अजून एक बेडेकरांची मिसळ चांगली असते असं ऐकलं आहे पण मी नाही ट्राय केली. पण मी या 2 ट्राय केलेल्या आहेत. सो आय वुड प्रिफर जोगेश्वरी ओव्हर काटाकीर. सहन होत नाही. खूप गर्दी इतकं की फिरता पण. सो मला जेवढं मिरवणूक ढोलताच्या पथक वगैरे बघायचं होतं ते माझं बघून झालेलं आहे. नाव आय एम गोइंग टू फिनिक्स मॉल. नाव आय एम गोइंग टू फिनिक्स मॉल. सो लेट्स सी. काय हालत झाली आहे माझी मला माहिती. काय सुंदर आहे यार मॉल. मस्त आहे एकदम. इकडे मी ना फोटो बूथ का काहीतरी प्रकार बघितलेला आहे. सो आय विल गो अँड सर्च दॅट. मस्त आहे पण मॉल. आपल्या गोव्यात असे नाहीत ते मस्त आहे. आय विल गो अँड एक्सप्लोर दिस मॉल ना. उगाच असं काहीच काम नसताना एक्सप्लोर करत बसणार. I have spotted the photo booth. Hello.
सो मी मगाशी माझ्या रूमवर आले. माझं खूप चालणं झालं आज, इतकी गर्दी बाप रे. त्यानंतर मी त्या गर्दीतून बाहेर निघून मी फिनिक्स मॉल बघायला गेले, कारण तिथे ना एक फोटो बूथ होता. मी तुम्हाला तिच्या व्लॉगमध्ये दाखवलं. तर मी तिथे फोटोज वगैरे क्लिक केले. इट इज व्हेरी प्रायझी. इट्स लाईक वन्स इन अ लाईफ टाईम काइंड ऑफ करायचं. 300-400 रुपये पर फोटो, म्हणजे पर फोटो नाही, मी जसं दाखवलं तुम्हाला ती स्ट्रिप, 2 स्ट्रिप्स येतील तुम्हाला. सो मी ते सगळं केलं आणि मी माझ्या आता रूमवर आले. आता मी स्विगी केलं आहे कारण मला भूक लागली आहे भरपूर. सो मी स्विगी फासोजहून रोल मागवलेत. सो आता ते खाणार थोडा वेळ आणि थोडा वेळ मी झोपणार आहे. आणि मी खूप थकली आहे आणि मी इथे अजब प्रेम की गजब कहाणी मूवी लावून बघली. सो ते बघता मी मस्त झोपून जाणार. संध्याकाळी आज कुठे निघायचं माझं प्लॅन नाही आहे. आय माईट सिट इन माय रूम, काही रील्स शूट करेन किंवा जे व्हिडिओज वगैरे केले ते एडिट करेन. सो लेट्स सी. चालो. मी फासोसचे रोल्स मला खूप आवडतात. सो मी खूपदा ऑर्डर केलेत आणि मला ते खूप आवडतात. सो ते आले की मी त्याचा पण रिव्ह्यू देईन नक्कीच. चला बाय. मी मस्त रेडी झालेली आहे. ॲज यू कॅन सी मस्त झोप काढली मी खूपशी, थोडीशी रेस्ट घेतली. तरीही असं लो आहे पण ठीक आहे. सो मी मगाशी मी फासोसचं रोल वगैरे मागून खाल्ला, पण माझी तेवढी ताकद नव्हती की मी व्लॉग करेन, त्यामुळे मी काही व्लॉग नाही केलं. आता मी जराशी रेडी झाले. इथे जवळपासच मी एक रेस्टॉरंट बघितलं आहे, तर मी तिथे जाते. ओला बुक जाते आणि काही जेवायचं आहे तर पाहते. मला अशी खूप भूक नाही आहे, बट आय वूड लाईक टू ड्रिंक सूप किंवा लेमन सोडा किंवा असं काहीतरी लाईट ऑन माय स्टमक, असं मला काहीतरी खायची इच्छा आहे. सो आय विल गो, आय विल सी अँड आय विल कम. नाहीतर मग मी स्विगी ऑर्डर करणार. मी या अयोध्या नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये आले. इट इज व्हेरी 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 नाईस. हाय एंड आहे जरा.